आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय। क्या है विधानसभा की तस्वीर, किसकी होंगी सत्ता, कौन होगा सत्ता में काबिज, किसका होगा राज तिलक, क्या कहते हैं उम्मीदवार। मॅडम नमस्कार। नमस्कार मॅडम, आपण मला सांगा, आपण जर बोलण्यात आलं तिवसा विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत तर काय सांगणार यावेळेला, कशा प्रकारचं समीकरण नेमकं तिवसा विधानसभा क्षेत्रामध्ये असणार आहे? तिवसा विधानसभेमध्ये यावेळेस आपण बघत असाल तर महाराष्ट्रामध्ये युतीचं वातावरण आहे। सध्या वाटाघाटींचं सुरू जरी असलं तरी हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षच लढेल एवढं निश्चित आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास आहे। येणाऱ्या आता या ज्या निवडणुकी आहे तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने तिवसा मतदारसंघ सकारात्मक आहे आणि आपण 2014 किंवा 2019 बघितलं तर हिंदुत्वाची आमची जी मतं आहे ती स्टॅक आहे आणि ती काही कुठे गेलेली नाही आहे। थोडेफार कमी जास्त सुरू असतं आणि जी वातावरणात फेरबदल असतात तर त्याच्यातही विचार केला तर यावेळेस आम्ही निश्चित त्या मतदारसंघात निवडून येऊ हा आम्हाला विश्वास आहे। तिवसा विधानसभा क्षेत्र हे जे आहे महाविकास आघाडीचे एका मोठ्या नेत्याचा गड असं ते बोलतात आणि मानले जातात। त्या एरियाला, त्या एरियामध्ये कशा प्रकारचे काय म्हणजे सुखसुविधा किंवा काय विकास नेमका झालेला आहे, कोणते कोणते विकास कार्य रखडलेले आहे, काय वाटतं आपल्याला? तिवसा मतदारसंघ जर आपण जिल्ह्यात बघितला तर आमच्या इथले जे नेते आहेत त्या फक्त मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघतात आणि स्वतःचा TRP वाढावा म्हणून मोदीजी, देवेंद्रजी याच्यावर फक्त वायफळ बडबड करण्यात त्या वेळ घालवतात। आज जर आपण बघितलं तर महिला बालकल्याण मंत्री होत्या, तिवसा नगरपंचायतच जर आपण पकडली तर तिथे अजूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची दुरावस्था होती, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या, सिंचनाच्या तिथं व्यवस्था नाही। आपण तिवसा गाव जर आज आपण पाहिलं तर हायवेवरचं गाव आहे। तिवसा नगरपंचायतचा जर विचार केला तर अजूनही तिचा दर्जा उंचावलेला नाही। अमरावती जिल्ह्याचा विचार करता सगळ्या नगरपरिषदा, नगरपंचायतांचं जर आपण बघितलं तर रस्ते, पाणी सर्व सुधारणा झाली आहे। आज तिवसातल्या नागरिकांची एवढी अवस्था वाईट आहे की तिथल्या पिण्याचा प्रश्न अजूनपर्यंत सुटला नाही। आणि मधात जर तुम्ही बघितलं त्यांनी फार मोठं नौटंकी करून आंदोलन केलं होतं, एका अधिकाऱ्याला मारलं होतं फोन फेकून, पण त्या मंत्री असताना सुद्धा केलं नाही आणि आजही केलं नाही। उलट भारतीय जनता पक्षाने आणलेले कामं त्या रखडवतात आणि मग तिकडे जाऊन सभागृहात नौटंकी करतात की आम्ही तुम्हाला पैसेच देत नाही। पण त्यांना जर आमचे माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा असो की ते देवेंद्रजी सुद्धा पालकमंत्री असताना त्यांना DPCच्या बैठकीला बोलवलं, त्या येत नाही दृष्ट्या सुद्धा। आणि आपल्या ज्या महिला आहे, महिलांकरता अनेक योजना माननीय देवेंद्रजींनी डिक्लेअर केलेल्या आहे, माननीय शिंदे साहेबांनी सुद्धा डिक्लेअर केला आहे। म्हणजे युतीच्या शासनात माननीय एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा पवार या शासनाने ज्या काही योजना मंजूर केलेल्या आहेत त्यांनी निश्चितच सर्व समाजामध्ये, सर्व शेतकरी असो, शेतमजूर असो, महिला असो, युवक असो, सर्वांकरता, वृद्धांकरता सुद्धा सगळ्यात योजना लागू आहेत। पण मला जर उमेदवारी दिली तर या क्षेत्रामध्ये जो विकास मागे राहिला, म्हणजे आजही आपण जर पाहिलं या मतदारसंघात फिरलो तर अनेक ठिकाणं असं आहे की तिथला विकास व्हायचाच राहिला आहे आणि बरेचसे जे लॅक्युनज आहे किंवा सिंचन क्षेत्रातला जो काही माघारलेला आहे त्याच्यात मी निश्चित सुधारणा करेन आणि शैक्षणिकदृष्ट्या आणि इथल्या युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने मला जे काही भरीव काम करता येईल ते निश्चित करेल। धन्यवाद। तिवसा विधानसभा क्षेत्रातील जी जनता आहे ते कुठेतरी आता जे आहे मतदारीपासून कुठेतरी त्रस्त झालेली आहे आणि आता ते आपल्याकडे आशेच्या नजरेने बघत आहे। तर असे जे आपले मतदार बंधू आहेत त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे? तिवसा मतदारसंघातली जनतानं मायाळू आहे, प्रेमळ आहे। कारण माझा जो प्रवास आज म्हणजे मला असं वाटतं की मी पक्ष स्थापनेपासून पक्षात काम करते, पूर्ण वेळ कार्यकर्त्यांसारखं काम केलं आणि मी 2 वेळा जिल्हाध्यक्ष राहिलेली आहे। भारतीय जनता पक्ष पॅरेंट्स बोर्डाची जिल्हाध्यक्ष मला माझ्या पक्षाने जबाबदारी आणि अतिशय विश्वासाने केलं। तेव्हा मी या मतदारसंघात जो प्रवास केला, इथला जो नागरिक आहे त्याला काही नको, म्हणजे त्याच्याशी जर आपण प्रेमाने बसलं तर ते आपली समस्या सांगतात आणि निश्चित या नागरिकांना आणि इथल्या प्रत्येक मतदाराला किंवा नागरिकांना ज्या पाहिजे, म्हणजे तुम्हाला मी माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगते की मी कुऱ्हा या गावी गेली आणि तिथला एक बारी समाजातला आला की बाई आमचा गहू वाढून द्यायला, आपल्या तेव्हा याच आमदार होत्या आणि पाणी जर सोडलं सिंचनाचं तर आमचा गहू जगेल।
आणि मला माहिती नव्हतं, जास्त काही माहिती नव्हतं, पण मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला भेटली, त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर पाणी सोडल्या गेल्यानंतर त्या पूर्ण पट्ट्यात म्हणजे राजूरवाडीपासून चांदूर रेल्वेपर्यंत त्या पूर्ण शेतकऱ्यांना पाणी मिळालं. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी सगळ्या गाड्या भरून लोक माझं धन्यवाद द्यायला आले की बाई यावर्षीची रोजीरोटी आणि यावर्षी आमच्या कुटुंबाला जे काही धान्य आहे किंवा अन्न आहे तुझ्यामुळे मिळालं. म्हणजे एवढा साधा आणि चांगला जिव्हाळ्याचा प्रेमळ मतदाता आणि नागरिक या मतदारसंघात आहे आणि निश्चितच माझ्यावर त्यांचं प्रेम आहे, माझंही त्यांच्यावर आहे. आणि जो येईल म्हणजे मला काही फार मोठा नाही किंवा काय नाही, मी सगळ्यांशी संवाद साधू शकते. माझा घराचा दरवाजा 24 घंटे उघडा असतो. प्रत्येकाचा फोन जरी आला तर मी अर्ध्या रात्री मग ती आरोग्यविषयक असो की कुठलीही समस्या असो ती सोडवते. आणि निश्चित मला विश्वास आहे की मला जर पक्षाने उमेदवारी दिली ती जनता मला साथ देईल.